बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी पावसाची। मुंबई, ठाणे, पालघरला आज रेड अलर्ट देण्यात आलेला आहे। मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा आहे। नागरिकांनी सतर्क राहावं। मुख्यमंत्री कार्यालयाने हे आवाहन केले। आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून हेल्पलाईन नंबर जाहीर करण्यात आलाय। मुंबईसह परिसरात रात्रभर पावसाची काहीशी उसंत पाहायला मिळाली। ठाणे, कल्याण, डोंबिवली, नवी मुंबई सध्या पावसाची विश्रांती आहे। सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस मुंबईत कोसळला। सकाळपासून काही भागात उसंत आहे तर काही भागात अजूनही पावसाच्या सरी कोसळत आहेत। उपनगरांमध्ये पावसाने काहीशी विश्रांती घेतलेली आहे, मात्र तरीही पावसाचा जोर वाढू शकतो अशी शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। रेड अलर्ट मुंबईला देण्यात आलेला आहे। मुंबईसह परिसरात अतिमुसळधार पावसाचा इशारा वर्तवण्यात आलेला आहे। गेल्या 2 दिवसांपासून मुंबईत धो-धो पाऊस बरसतोय। अनेक ठिकाणी झाडं पडण्याच्या घटना घडलेल्या आहेत। प्रशासन सतर्क आहे। मुख्यमंत्री कार्यालयाकडून नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात येतं। महत्त्वाचं काम असेल तरच घराबाहेर पडा असं सांगण्यात येत आहे। तर कोकण पट्ट्यात मुंबईत जोरदार पाऊस सध्या बरसतोय। काही भागात पावसानं काहीशी उसंत घेतलेली आहे, मात्र थोड्या अधिक प्रमाणात पाऊस हजेरी लावताना इतर भागात पाहायला मिळतोय। मुंबईत अनेक ठिकाणी झाडं पडण्याच्या घटना घडलेल्या आहेत। दादर परिसर या ठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्यामुळे झाडं कोसळलेली आहेत। इतर भागातही वाहतुकीवर मोठा परिणाम झालेला आहे। वाहतूक संथ गतीनं सुरू आहे, त्यामुळे मुंबईकरांची तारांबळ उडालेली आहे। सततच्या सुरू असलेल्या या पावसामुळे नागरिकांची धांदल उडालेली आहे।